नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. अरे खूप मासे आहेत आणि हे बघा तुम्हाला दिसतील आता. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 9 वाजलेत. दावणगिरीवरून चन्नगिरीच्या रस्त्याला राईट घेऊन थांबलोय. उठलोय, फ्रेश वगैरे झाले. बघा मागं आमच्या झेंडावंदन वगैरे झालेलं आहे सगळं करून. गाडीत झेंडा वगैरे लावलाय. शेठ इथं आहेत. टोल नाका आहे इथं एक, तिथं थांबलो आणि झेंडा वगैरे लावून घेतला. आता निघूयात. आजचा दिवस अख्खा पडलाय. आता निवांत जायचं, आरामशीर जाऊ संध्याकाळपर्यंत म्हैसूरला आणि गाडी उद्या खाली होईल. तर निघूयात मित्रांनो. आता पुढंचा प्रवास चालू. नाश्ता वगैरे करायचा आहे. आता बघू पुढं कुठं तरी. एकतर काय ते गावाचं नाव चन्नगिरी, चन्नगिरीला भेटल बहुतेक. बघूयात. आता निघूयात मित्रांनो. सतनाम बिंदूर म्हणून गाव आहे म्हैसूरला जाताना. दावणगिरीच्या एक 40-45 किलोमीटर पुढं आल्यानंतर एक मंदिर आहे, पण खूप जुनं असेल. त्याच्या बांधकामावरूनच कळतं. खूप मस्त आहे. आणि तिथं मधी तलाव वगैरे, आणि तलावाच्या मधी मंदिर आहे. म्हणजे ऐतिहासिक जागा असणार आहे. इथं आता 1-2 जणांना विचारलं पण हिंदी बोलता येत नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. पण तो म्हणत होता बहुतेक काली माताचं मंदिर आहे. आतमध्ये जाऊ शकलो असतो, पण फार वेळ होईल आपल्याला परत पुढं जायला. पण एकदम मस्त आहे बघा. मध्ये तिथं बहुतेक हे पाण्याच्या मध्ये एक तळ आहे बारकस, आणि त्याच्या मध्ये मंदिर आहे बहुतेक. नाश्ता करण्यासाठी गेलतो मी. एक काहीतरी बोर्ड लावला आहे. अंडा या साईडला आपण म्हैसूरला जातो. शेट बघा माझ्या मागे येऊन थांबल्यात गपचूप मध्ये. इथं गाडी आहे. काय खायचंय का? नाहीये त्याच्याकडे. काय म्हणजे दुसरीकडं पुरी भाजी आहे का विचार. या मधल्याकडं नाहीये. हा जो आहे ना तिथं नाहीये. त्याच्याकडे पुलाव आहे फक्त. पलीकडं विचार नाही तर इथं विचार. मी नाश्ता केला, शेटनी नव्हतं केलं. आता त्यांनी तोंड वगैरे धुतले, आलेत ते नाश्ता करायला. चालेल, हे जरा आत जाऊन येतो मी तोपर्यंत. मित्रांनो, कुंदन शेट नाश्ता करत आहे, तोपर्यंत मी आतमध्ये आलो. बघा आतून असं दिसतंय. हे दगड वगैरे फक्त एकावर एक रचलेले आहेत. असं बांधकाम केलंय सगळं. मस्त स्पॉट आहे बघण्यासारखं. इथं आतमध्ये मंदिर आहे बहुतेक. का हे मंदिर आहे काय कळना. तळ आहे. लोक बसले तिथं. भारी वाटते. पण गरमी एवढी होती की विचारता सोय नाही. बहुतेक पाऊस पडेल बहुतेक. कुंदन शेट नाश्ता करते. नेमकं काय लिहिलंय काय कळत नाही.
सगळं दगडात आहे, पूर्ण दगड आहे. अरे खूप मासे आहेत आणि ठिकाणी मासे आहेत. हे बघा तुम्हाला दिसतील आता. सगळी माशांनी भरलंय पूर्ण. कासव पण आहे, कासव पण दिसतोय. पूर्ण तळ माशांनी भरलेले. बघा इथं कासव होतं. मासेच मासे आहेत. तिथं लिहिलंय की पाण्याच्या जवळ जाऊ नका, तरी हे बघा लोक. बहुतेक हेच समोर आतमध्ये मंदिर दिसतंय. जाऊयात मित्रांनो. छोटस आहे पण मस्त आहे. तिथं बोर्ड लावलेलं आहे. ऐतिहासिक वास्तू म्हणून तिला घोषित केलंय 1958 साली. कोणी त्याचं नुकसान केल्यास वास्तूचं तर 2 वर्ष जेल आहे आणि 1 लाख रुपये दंड, असं तिथं लिहिलेलं आहे एका बोर्डवर. भयानक गरमी होती, भयानक म्हणजे भयानक. इथून बाहेर जाण्यासाठी रस्ता आहे तिथं. जाऊयात मित्रांनो. इथं आपली गाडी थांबली बघा समोर. निघूयात आता. कुंदन शेठचा नाश्ता पण झाला असेल तर निघूयात. मित्रांनो, संध्याकाळचे 8:30 वाजलेत. आलोय आम्ही गोडाऊनला. 7 वाजता चाललो होतो. आता चाललोय जेवायला. आमचा 4था नंबर आहे. गाडी या साईडला मागं लावली. तिथे गाडी दिसते. हे पॉइंटला खाली होतील आता सकाळी सगळे. सुट्टी असल्यामुळं लोकल गाड्या आहेत 3. आमचा 4था नंबर. दुपारपर्यंत होईल तरी खाली. 1-2 वाजेपर्यंत 100% होईल खाली. चाललोय आता जेवण करायला. रस्त्याच्या पलीकडच्या साईडला हा मेन रोड आहे सगळा. हा मेन रस्ता आहे. त्याच्या पलीकडच्या साईडला जायचं आपलं जेवायला. तर जाऊन जेवण करून येऊयात मित्रांनो. लवकरच पोचलो. आधीमध्ये कुठं टाइमपास नाही केला. जेवण वगैरे झाल्यानंतर दुपारी पण कुठंच टाइमपास नाही, त्यामुळं लवकर पोचलो. तर जाऊयात आणि जेवण करून येऊयात. इथं आहे छोटंसं कॅन्टीन, पण सकाळचा नाश्ता भेटतो. आता चहा वगैरे आहे तिथं, त्यामुळे इथं नाही. येऊयात मित्रांनो जेवण करून. हा मेन रस्ता आला, हायवे. मित्रांनो 8:45 वाजलेत. जेवणासाठी आलोय आता. फिश सांगितलंय. इथं पण फिशच आहे. फ्राय फिश आणि पराठा आहे आणि ग्रेव्ही आहे. आणि हे झाल्यानंतर मग राईस वगैरे घेऊ. दुपारी रस्त्यातच आम्ही हे खाल्लं होतं, अण्णा सांबर राईस. त्याच्यानंतर मध्ये आधी कुठं थांबलो नाही, डायरेक्ट केअरपेटला आलतो. केअरपेटला मामांना टायर द्यायचा होता. टायर वगैरे देऊन डायरेक्ट इथं गोडाऊनला आलो. तर जेवण करून घेऊयात मित्रांनो. गाडीत जाऊ आणि झोपूयात मित्रांनो. तर या जेवायला सगळे गाड्या. मित्रांनो
रात्रीचे 10:15 वाजले. आलो जेवण वगैरे करून आता झोपतो, कारण की सकाळी लवकर उठलो होतो. लवकर म्हणजे 7 वाजता उठून निघालो होतो, पण रात्री उशिरा झोपलो होतो आम्ही 1 वगैरे वाजता. आता उद्या बघू किती वाजता. तिथं आहे तर 4थाच नंबर, पण त्याच्यासाठी किती वाजतील काय सांगता नाही. तर आजचा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.